आता पेट्रोल डिझेल मिळणार नाहीये। राज्य सरकारनं नो उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय। प्रत्येक पेट्रोल पंपावर या उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाणार आहे। नवीन आलेल्या बातमीनुसार सरकारने 1 डिसेंबर पासून या 4 प्रकारच्या गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याच्या सूचना या ठिकाणी आता दिल्या आहेत। जर करता पेट्रोल पंपावर या 4 प्रकारच्या गाड्यांना पेट्रोल दिले तर पेट्रोल पंपाच्या मालकावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची कडक सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, 1 डिसेंबर पासून तुम्ही पेट्रोल पंपावर पोहोचता, तुमच्या खिशामध्ये पैसे असून पण, तुमच्याकडे गुगल पे, फोन पे त्यावर पैसे असून पण तुम्हाला आता पेट्रोल मिळणार नाही आहे। तुम्ही पेट्रोल पंपावर गेल्यावर समोरून सरळ आता सांगण्यात येणार आहे की तुमच्या वाहनाला पेट्रोल मिळणार नाही आहे। तुमची गाडी व्यवस्थित आहे, रोज चालते, कुठलाही तुमच्या गाडीला प्रॉब्लेम नाही, तरी तुम्हाला पेट्रोल या ठिकाणी आता दिले जाणार नाही। लाखो वाहनधारकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने हे आता 1 डिसेंबर पासून घडणार आहे। कारण 1 डिसेंबर पासून महाराष्ट्रात एक असा नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लागू केला जाणार आहे, ज्यामुळे 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी गाडी असलेल्या कोट्यावधी वाहनधारकांना मोठा धक्का बसणार आहे। आणि हे सर्व 1 डिसेंबर पासून तुम्हाला घडलेलं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजची माहिती जर तुम्ही चुकवली तर पेट्रोल पंपावर उभं राहून तुम्हाला हात जोडलं तरी पण तुम्हाला पेट्रोल या ठिकाणी आता दिलं जाणार नाही। 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहनांना त्यांच्यासोबत ही 2 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची सोबत ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे असून पण तुम्हाला पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जाणार नाही। ती कागदपत्रे नेमकी कोणती आहेत हे तुम्हाला लगेच पुढे आम्ही सांगणार आहे, परंतु त्याआधी जी तयारी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या ती तयारी नेमकं सरकारने काय केल्या बघा। 1 डिसेंबर पासून राज्यातील सर्व पेट्रोल पंपावर सरकारने अत्याधुनिक कॅमेरे बसवण्याचा आदेश या ठिकाणी दिला आहे। हे कॅमेरे सामान्य कॅमेरे अजिबात नाहीत, हे तुमच्या गाडीवरील नंबर प्लेट स्कॅन करून तुमच्या वाहनाची संपूर्ण माहिती एका क्षणामध्ये या ठिकाणी सरकारी डेटाबेसमध्ये या ठिकाणी तपासणार आहेत। वाहनाकडे प्रदूषण प्रमाणपत्र आहे का, वाहन BF स्टँडर्ड मध्ये बसतं का, वाहन EOL म्हणजेच एंड ऑफ लाईफ श्रेणीत आता आहे का नाही, या सर्व बाबी कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी आता चेक करण्यात येणार आहेत। मग आता तुम्हाला काय काय नियम पाळायचे आहेत आणि काय काय त्या ठिकाणी कामं करायचे आहेत नक्की पहा। सरकारच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी दिल्लीमध्ये हा नियम या ठिकाणी मागील 2 महिने झालं आता लागू करण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी 4 लाखांपेक्षा जास्त गाड्यांना पेट्रोल डिझेल देणं आता बंद केले गेले। तिथे 500हून अधिक पंपावर या ठिकाणी कॅमेरे बसवले गेलेत आणि अगदी मुंगी जरी त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर चालली तरी सुद्धा आता कॅच होऊ लागले। इतक्या तीव्रतेने तपासणी कडक होत आहे। हाच मॉडेल आता 1 डिसेंबर पासून महाराष्ट्रात लागू होतोय। 1 डिसेंबर पासून जर तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात तर गाडीची नंबर प्लेट स्कॅन होईल आणि सेकंदाभरात माहिती सगळे दिसेल की ही गाडी नियमात बसती की नाही, नियमाबाहेर आहे का, तर त्या ठिकाणी नियमाबाहेर असेल तर तुम्हाला 1 थेंबही पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल या ठिकाणी तुमच्या गाडीला दिलं जाणार नाही। आपल्या राज्यातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाच्या सूचना वाहनधारकांना दिलेत। यामध्ये आता तुमची शाईन गाडी असेल, युनिकॉर्न गाडी असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली स्प्लेंडर गाडी असेल, कोणत्याही प्रकारची स्कूटी असेल तर या सूचना तुम्हाला आता लागू होणार आहेत। येणाऱ्या 1 डिसेंबर पासून खिशामध्ये पैसे असून पण पेट्रोल डिझेल तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार नाही। 1 डिसेंबर पासून वाहनधारकांसाठी सगळ्यात मोठे या ठिकाणी 5 नवीन नियम या ठिकाणी आता तुमच्यासाठी लागू झाले आहेत। त्यामुळे पेट्रोल पंपावर अशा गाड्यांना इंधन या ठिकाणी दिले जाणार नाही। पैसे खिशामध्ये असून पण तुम्हाला पेट्रोल डिझेल या ठिकाणी आता भरता येणार नाही 1 डिसेंबर पासून। मग आता कोणकोणत्या गाड्या या ठिकाणी आता तपासले जाणार आहेत? तुमची स्कूटी असेल, स्प्लेंडर असेल, शाईन असेल, युनिकॉर्न असेल तर या गाड्यांसाठी कोणते आता नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। पेट्रोल पंपावर आणि डिझेल पंपावर तुम्ही जर पेट्रोल भरायला, डिझेल भरायला जात असाल तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून
काही सूचनांचं तुम्हाला या ठिकाणी पालन आता करावं लागणार आहे। सरकारकडून मोठमोठे निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेत। संपूर्ण देशभरामध्ये वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये नवीन नियमावली या ठिकाणी जारी करण्यात आल्या। देशाची राजधानी दिल्लीमध्ये या ठिकाणी आता हे नियम या ठिकाणी मागच्या 2 महिन्यापासून लावलेत। त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर कॅमेरे बसवले आहेत। त्याच्या माध्यमातून या गाड्यांना नंबर या ठिकाणी आता त्यांचा तपासून त्यांना पेट्रोल डिझेल देणं आता बंद केलं आहे। ज्यामध्ये आता 100 विशेष मॉनिटरिंग टीम्स सरकारच्या माध्यमातून आता नेमल्या आहेत। या समित्यामार्फत आता प्रचंड मोठी कारवाई देखील गाड्यावर या ठिकाणी केल्या जाणार आहेत। काही प्रकरणांमध्ये गाड्या या ठिकाणी जप्त सुद्धा होणार आहेत। मग आता 1 डिसेंबर पासून कोणकोणत्या या ठिकाणी नियम तुम्हाला पाळावे लागणार आहेत, ज्यामुळे नियम तोडणाऱ्या गाड्यांची माहिती आता सरकारच्या माध्यमातून तपासून त्या गाड्या जप्त करण्याच्या सूचना आता दिल्या आहेत। या सगळ्यांची माहिती पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना तुमच्या गाडीचा नंबर स्कॅन करून घेतला जाईल। जिथे जास्त प्रमाणात नियमांचे उल्लंघन केलं जातं तिथे कठोर कारवाई आणि दंड सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला आकारला जाणार आहे। ज्या गाड्या सरकारच्या नियमामध्ये बसत नाहीत त्यांना अजिबात पेट्रोल डिझेल या ठिकाणी दिले जाणार नाही। हा नियम आता महाराष्ट्रामध्ये लागू करण्याच्या अगोदर दिल्लीमध्ये 2 महिन्याच्या पाठीमागे लागू केला गेलाय। यामध्ये तुमची जर गाडी या ठिकाणी शाईन गाडी असेल तर तुमची गाडी युनिकॉर्न गाडी असेल, तुमची गाडी स्प्लेंडर गाडी असेल, कोणत्याही प्रकारची स्कूटी असेल तर त्यांना धक्कादायक नियम या ठिकाणी कोणकोणते लागू केलेत तुम्ही आता लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यातील 10 तालुक्यामध्ये पेट्रोल डिझेल या नंबरच्या गाड्यांना मिळणार नाही। नक्की लक्षपूर्वक बघायचं आहे। आता 1 डिसेंबर पासून आता मोठमोठ्या पेट्रोल पंपावर कॅमेरे गुपितपणे बसवले जाणार आहेत। मग आता त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता तुमच्या गाडीचा नंबर जो आहे तर तो कॅच केला जाणार आहे। आतापर्यंत दिल्लीमध्ये 3 कोटीपेक्षा जास्त वाहनांची तपासणी झाली आहे आणि यामध्ये कारवाई सुद्धा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। काही गाड्या या ठिकाणी जप्त सुद्धा आता करण्यात आल्या आहेत। परिवहन मंत्र्याकडून या गाड्यांच्या उपक्रमामध्ये डिजिटल आणि पारदर्शकता प्रणाली या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे। कुठल्याही प्रकारचा उशीर अजिबात होणार नाही। 1 डिसेंबर जी तारीख दिल्या या तारखेपासूनच आता या कारवाई या ठिकाणी आता तुम्हाला सोसावी लागणार आहे। मग आता वाहन मालकांना वेळेतच कल्पना या ठिकाणी आता तुम्हाला मिळाली पाहिजे। त्यांना वाहन या ठिकाणी पेट्रोल पंपावर पोहोचल्यावर त्यासाठी इंधन पेट्रोल पंपाच्या मालकाकडून कर्मचाऱ्याकडून या ठिकाणी आता नाकारलं जाणार आहे। त्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही। त्यामुळे वाहनधारकांनो लक्षपूर्वक ऐका। तुमच्या वाहनाशी संबंधित कोणत्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला तपासल्या जाणार आहेत या 4 गोष्टी तुमच्या वाहनधारकांच्या तपासल्या जाणार आहेत। या 4 गोष्टी नेमकं कोणकोणत्या आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। तसेच कोणकोणते नियम त्या ठिकाणी तपासले जातील। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची गाडी शाईन गाडी असेल, तुमची गाडी युनिकॉर्न असेल, त्या ठिकाणी स्प्लेंडर गाडी असेल, स्कूटी कोणत्याही प्रकारची असेल तर या गाड्या आता जर हे नियम नाही पाळले तर डायरेक्ट जप्त सुद्धा करण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नियमामध्ये न बसणाऱ्या गाड्यांचं डायरेक्ट लायसन्स सुद्धा रद्द करण्यात येणार आहे आणि त्यांना पेट्रोल डिझेल देखील मिळणार नाही। सरकारकडून वाहनांना पेट्रोल पंपावर या ठिकाणी सगळ्यात मोठी तपासणी आता करण्यात येणार आहे। कोणत्या वाहनांना इंधन मिळणार नाही, कोणत्या 3 चाकी दुचाकी वाहनांना त्या ठिकाणी इंधन मिळणार नाही। 1 डिसेंबर पासून कोणकोणते नियम लागू केलेत त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणत्या नियमानुसार तुम्हाला पेट्रोल डिझेल दिले जाणार नाही, कोणती 2 कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवायचे तुम्ही नक्की या ठिकाणी आता बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पेट्रोल पंपाला चेतावणी दिली गेली आहे। बघा BS स्टँडर्डच्या त्या ठिकाणी आता आधारी आता वाहनधारकांना वगळण्यात येणार आहे। म्हणजेच BS स्टँडर्ड म्हणजे काय तर आता बघा भारताचा स्टेज नावाचा एक स्टँडर्ड आहे जो वातावरणातला प्रदूषण कमी करण्यासाठी गाड्यांना विशेष मानांकन या ठिकाणी आता देत असतो। आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता हे प्रदूषण जास्त झाल्यामुळे हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। त्यामुळेच गाड्यांना पेट्रोल डिझेल न त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलाय, जेणेकरून वातावरणातला प्रदूषण कमी होईल। आणि आता कॅमेऱ्यामध्ये या गाड्याची नोंद आता होऊ लागल्या। सध्याला कॅमेरे बसवण्याचे काम सध्याला सुरू झाले। ज्या गाड्यांची नोंद आता EOL म्हणून नोंदवली जाईल त्या गाड्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल दिले जाणार नाही। लक्षात ठेवा, इंधन तुम्हाला मिळणार नाही, पेट्रोल डिझेल मिळणार नाही। आणि लक्षात ठेवा ती कुठली आता बघा EOL बघा सध्याला ही प्रोसेस दिल्लीमध्ये आता सुरू आहे।
500 पेट्रोल पंपावर हे कॅमेरे आता बसवण्यात देखील आलेले आहेत। कॅमेरे महाराष्ट्रामध्ये 1 डिसेंबर पासून लावण्यात येणार आहेत, ज्याच्या माध्यमातून तुमची गाडी EOL मध्ये जर असेल तर तुमच्या वाहनाला कुठल्याही प्रकारचं पेट्रोल डिझेल या ठिकाणी अजिबात दिलं जाणार नाही। या ठिकाणी तुम्हाला पेट्रोल डिझेल आता या ठिकाणी मिळणार नाही। या निर्णयामुळे लाखो वाहनधारकांना परिणाम या ठिकाणी भोगावा लागणार आहे। 4 चाकी गाडी असेल, दुचाकी गाडी असेल, स्प्लेंडर असेल, तुमची स्कूटी असेल, तुमची या ठिकाणी युनिकॉर्न असेल, शाईन असेल, तर या गाड्यांसाठी कोणती कागदपत्रे 2 या ठिकाणी तयार ठेवणं सोबत गरजेचं आहे। हेच आपण या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी वाढलेलं प्रचंड प्रमाणात प्रदूषण हे रोखण्यासाठी या गाड्यांना पेट्रोल डिझेल मिळणं बंद होणार आहे। या गाड्या रस्त्यावरून चालणं सुद्धा बंद होणार आहे। जी माहिती केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे आता एकदा का गेली, ज्यांची नोंद पेट्रोल पंपावर या ठिकाणी केली जाणार आहे, पोलिसांमार्फत या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचवली जाणार आहे आणि ती गाडी जप्त सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे ही माहिती तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। कोणत्या 4 प्रकारच्या वाहनांची तपासणी या ठिकाणी कोणत्या 4 नियमांच्याद्वारे या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि तपासणी कोणत्या 4 नियमानुसार होणार आहे हे तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। 1 डिसेंबर पासून तुम्ही जर या ठिकाणी पेट्रोल पंपावर गेला आणि त्या ठिकाणी आता तुम्ही काय केलं जाणार आहे, कॅमेऱ्याद्वारे लगेचच तुमच्या गाडीची नंबर प्लेट तपासली जाणार आहे आणि तुमची गाडी पेट्रोल पंपावर तुम्ही गेला तर हा कॅमेरा तुमच्या गाडीची नंबर पहिल्यांदा स्कॅन करेल। स्कॅन केलेली माहिती थेट परिवहन विभागाच्या डेटावर त्या ठिकाणी प्रसारित करण्यात येईल आणि सेकंदाच्या आतमध्ये तुमच्या गाडीची सगळी कुंडलीच या ठिकाणी बाहेर काढण्यात येईल। मागची पुढची जी काय तुम्ही चुका केलेत तर ती समोर या ठिकाणी लगेचच आता येणार आहे। जर तुमची गाडी सरकारच्या नियमात बसत नसेल आणि BS मानांकानुसार त्या ठिकाणी पालन जर तुम्ही करत नसाल तर तिचे आता आय कॅमेऱ्याद्वारे सर्व तपासणी करून ती गाडी जप्त सुद्धा करण्यात येईल असं सांगण्यात आलंय। मग ज्या गाड्याचं EOL म्हणजेच नोंद झाली आहे त्या गाड्यांना पेट्रोल पंपावर या ठिकाणी थेंबही पेट्रोल त्या ठिकाणी दिलं जाणार नाही। पेट्रोल पंप चालकांना तशा प्रकारच्या सूचना सक्त या ठिकाणी आता देण्यात आलेत। आता सरळ अर्थ असा की आता रस्त्यावर चालण्यालायक असूनही केवळ सरकारी नियमात न बसण्याच्या ज्या गाड्या आहेत तर त्या गाड्या तुमच्या भंगारात या ठिकाणी घालावा लागणार। हा नियम या ठिकाणी केला जाणार आहे। आता तुम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी की 1 डिसेंबर पासून लगेचच तुम्हाला आता पेट्रोल डिझेल मिळणं या ठिकाणी आता तातडीने आता बंद करण्यात येणार आहे। आता तुम्हाला काय करावं लागणार आहे तर बघा, पहिला निर्णय कोणत्या नागरिकांसाठी आहे पहा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या सिटीमध्ये हा नंबर या ठिकाणी लागू शकतोय बघा। आता बघा, या ठिकाणी दिल्लीमध्ये सध्याला सुरू झालंय, परंतु महाराष्ट्रामध्ये पहिला निर्णय मुंबईकरांसाठी होऊ शकतो। मुंबईसाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय अशा पद्धतीने चालवून आता मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्राने एक विशेष पॅनल बनवलाय, एक समिती स्थापन केल्या। ही समिती मुंबई महानगरपालिका तसेच परिसरात पेट्रोल डिझेलच्या गाड्या कायमच्या कशा बंद करता येतील यावर सध्याला सरकार अभ्यास करत आहे आणि फक्त CNG इलेक्ट्रिक वाहनाला परवानगी देण्यामध्ये यावर सरकारचा विचार सुरू आहे। आता याचा अहवाल जाणून घ्यायचा आहे, पण सरकारची दिशा स्पष्ट आहे की सरकार पेट्रोल डिझेलच्या गाड्याबाबत गंभीर आहे। आता यामधला दुसरा असा महत्त्वाचा निर्णय अशा पद्धतीने घेतला जाऊ शकतो तो म्हणजे मुंबईकरांसाठी आहे, ती म्हणजे बाकीच्या पूर्ण महाराष्ट्रासाठी देखील 1 डिसेंबर पासून या ठिकाणी आता हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच एक नवीन पॉलिसीला या ठिकाणी आता मंजुरी दिल्याचं पाहायला मिळतंय। ते म्हणजे आता नो PUC नो फल म्हणजेच काय की आता यानुसार तुमच्याकडे जर गाडीचं PVC म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल जर सर्टिफिकेट तुमच्याजवळ कागदपत्र नसेल, म्हणजेच PVC सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला 2 चाकी असेल, 3 चाकी असेल, 4 चाकी असेल तर या वाहनांना पेट्रोल पंपावर या ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळणार नाही। PVC सर्टिफिकेट हे तुमच्या गाडीतून निघणारा धूर मर्यादित असल्याचा पुरावा असतो। मग अशा प्रकारचं परिवहन मंत्री जे आहेत तर ते प्रस्तावाला या ठिकाणी हिरवा कंदील देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। लवकरच हा निर्णय या ठिकाणी सादर केला जाणार आहे। अंतिम मंजुरी अजून मिळाली नाही हे खरं जरी असलं, पण ज्या गाडीने आता प्रदूषण जास्त होतं, ज्यांच्याकडे PVC नसेल तर इथून पुढे त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल न देण्याची शक्यता होऊ शकते। दिल्लीमध्ये झालंय, पुण्या मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या सिटी असल्याने आता होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।